अंबड गंगापूर म्हसरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणारी कुंदन परदेशी टोळी गजाआड. अंबड गंगापूर म्हसरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवणारी तसेच गाड्यांची तोडफोड करणारी कुंदन परदेशीची टोळी मध्य प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना अंबड म्हसरूड गंगापूर गुन्हे शाखा तसेच युनिट 1 व 2 यांनी संयुक्त कारवाई करत कुंदन परदेशी टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये कुंदन सुरेश परदेशी, आदित्य रामदास पिंगळे, कुणाल सुधाकर एखंडे, शुभम संतोष पवार, रोहित सुनील जाधव, कमलेश मनोज सुराणा, मानसी अनामिक वाडके, विधान सचिन परदेशी आदींकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस उपायुक्त श्री किरणकुमार चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे. ही कारवाई नाशिक पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त श्री किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंचल मुदगल, जगवेंद्र सिंग राजपूत, सचिन खैरनार, हेमंत तोडकर, प्रभारी सहाय्यक निरीक्षक समाधान हिरे, विलास पडोळकर, केतन श्रीमंत, मोतीलाल पाटील, सचिन सानप, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवडी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, विशाल काठे, विशाल देवरे आदींच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली. जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. काय प्रकार होता? 27 तारखेला अंबड परिसरामध्ये, गंगापूर परिसरामध्ये तसेच म्हसरूड येथे देखील काही गुन्हेगारांनी दहशत करण्याचा प्रयत्न केला. त्यातील मुख्य गुन्हेगार आहेत कुंदन परदेशी. याने सुरुवातीला म्हसरूड येथून एका व्यक्तीकडून बळजबरी त्याची एक गाडी ताब्यामध्ये घेतली. त्या गाडीमध्ये त्याचे साथीदार भरले. त्यानंतर त्याने त्याच्या साथीदारासह तो अंबडच्या हद्दीमध्ये सिडको गेला. त्याने तिथे पण दहशत केली, तिथे गाड्यांची तोडफोड केली आणि काही व्यक्तींवर जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर तो गंगापूर परिसरामध्ये आला, पलरोडच्या परिसरामध्ये. तिथे पण त्यानं एका चहा व्यावसायिकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या तिन्ही घटनांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 आरोपी आणि 1 विधी संघर्षग्रस्त बालक यांना अटक करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे या आरोपींना अटक करण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेची सर्व पथकं यांनी संयुक्तपणे कारवाई केलेली आहे. गुन्हे शाखेचं युनिट 1चं पथक, गुन्हे शाखेचं युनिट 2चं पथक, गुन्हे शाखा अंबड पथक, याशिवाय म्हसरूड पोलीस ठाणे, गंगापूर पोलीस ठाणे आणि अंबड पोलीस ठाणे या सर्वांनी संयुक्त कारवाई केलेली आहे आणि या सर्व आरोपींना MP मध्ये पळून जात असताना अटक करण्यात आलेली आहे. या सर्व आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये मोका देखील लावण्याची कारवाई सुरू आहे आणि यापुढे देखील जर कोणत्याही गुन्हेगारांनी शहराची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अशीच कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना कुठलाही दिलासा दिला जाणार नाही. सर, यात एक महिला पण आहे. या त्यांचा मुख्य उद्देश परिसरामध्ये दहशत पसरवणे हाच होता. परिसरामध्ये दहशत पसरवणे आणि आपलं वर्चस्व निर्माण करणे असा यांचा उद्देश होता आणि त्या उद्देशातून यांनी हे कृत्य केल्याचं लक्षात आलेलं आहे. यांची पार्श्वभूमी काय? हे जे आरोपी आहेत यांचं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. यांच्यावर याप्रमाणेच पूर्वी देखील गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि पूर्वी देखील त्यांच्यावरती कारवाई झालेली आहे. हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि पुढील बराच काळ जेलमध्ये राहतील आणि त्यांना शिक्षा होईल या प्रकारे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत आणि तशी कारवाई देखील सुरू आहे. सर, एक महिला पण आहे त्यांच्यासोबत, एक महिला पण असल्याचं माहिती मिळते. त्याविषयी तपास सुरू आहे. तरी तिन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत परदेशी टोळीनेच धुमाकूळ घातला होता का अजून कोणी होते? हेच व्यक्ती आहेत. यांनी या तिन्ही हद्दीमध्ये जाऊन हे कृत्य केलेलं आहे. म्हसरूड पोलीस स्टेशन असेल, अंबड असेल आणि गंगापूर, तिन्ही हद्दीमध्ये हीच टोळी होती. तिन्ही ठिकाणी हीच टोळी गेली आणि याच टोळीने तिन्ही ठिकाणी हे गुन्हे केलेले आहेत. संघटित गुन्हेगारी असल्यामुळे मोका कारवाई यांच्यावर 100% मोकाप्रमाणे कारवाई होईल. त्याप्रमाणे प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सर, हे किती वयोगटातली मुलं? ही साधारणतः एक 20 ते 30 वयोगटातील मुलं आहेत आणि यातले मुख्य हा कुंदन परदेशी हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे.
नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर.